नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज स्टिचिंग दाखवते. तर मी ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवली, ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला. नसन पाहिली तर तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग केली. आणि मी दुसऱ्या चॅनलची हर एक व्हिडिओ खाली लिंक देते, तर तुम्ही नक्कीच लिंकवर प्रेस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हर एक व्हिडिओ पाहायला भेटेल. तर आता मी अगोदर व्हिडिओ मोठा न होण्यासाठी मी अगोदर सगळं अस्तर जोडून घेतले. अस्तर जोडल्याच्या नंतर मग आपल्याला कशा पद्धतीने जोडायचं आहे मी तुम्हाला हे दाखवते. कधी पण अगोदर फ्रंट भाग जोडून घ्या. आता याच्यामध्ये आपण कुठला जरी भाग अगोदर जोडायला घेतला तर काहीच अडचण नाही. आता एक साईड आपण जोडताना वरच्या बाजूने मोंड्यापासून सुरुवात करतो. आता खालचा साईड आपण गळ्याकडचा टाकला आहे. तर कधी पण ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो तर त्याला आकार जर जास्त असेल तर डायरेक्ट आपण सरळ कपडा करून आकार द्यायचा नाही. तर मी हर एक वेळेला दाब उचलते आणि नंतर मग आपला कपडा वळवून घेते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे शिवल्याच्या नंतर ब्लाऊजला फिनिशिंग येते. आता कधी पण आपण डबल शिलाई घ्यायची. जे शिलाईवर शिलाई आली पाहिजे, म्हणजे उसवण्याची शक्यता खूप कमी असते. आता याच्यामध्ये जरी थोडंफार उरलं तरी पण काही अडचण नाही, कारण आपण ज्यांनी कटिंग पाहिली असेल प्रिन्सेस ब्लाऊजची तर त्यांना माहिती आहे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, कारण याला ज्यावेळेस आकार येतो त्यावेळेला आपल्याला कमी जास्त होणे याच्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा आकार घेतो. तर बघू शकता त्याला फिनिशिंग खूप सुंदर आली. आता उरलेला भाग आपण थोडासा कट करायचा आहे. कट जरी केला तर आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त काही होत नाही. जरी झालं तर आपण फिटिंगमध्ये ते ॲडजस्ट करून घेतो. तर असं याला आकार आला. तर सेम त्याच पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला जोडून घ्यायच्यात. तर आपण दुसरी पण बाजू जोडून घेतली. आता आपल्याला खालची पट्टी जोडून घ्यायची, जी कमरेची. तर जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच आपल्याला पट्टी जोडून घ्यायची. आता अस्तरचा कपडा थोडासा कमी होता तर मग मी त्याला जॉईंट दिला. आता 1.5 इंचाची जरी पट्टी घेतली तरी चालते. आता मी 2-3 पट्ट्या एक जोडून घेतल्या, म्हणजे आपल्याला दोन्ही भाग एक सोबत म्हणजे दोन्ही भाग आपण एक सोबत जोडून घेऊ. आता थोडासा जास्त कपडा झालेला तर मग मी तो कट करून टाकते. आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेला आपल्याला दाब शिलाई पण द्यायची. आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, जर जॉईंट जर दिला आपण पट्टीला तर वरची जी पट्टी आपण जोडली तर ते उलटे ठेवा आणि खालची बाजू सोयची, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी करतो दाब शिलाईच्या वेळेला तर त्यावेळेस ते बाजू सोयची होऊन जाते. तर दाब शिलाई देताना हमेशा अस्तरवरच दाब शिलाई आली पाहिजे, याची काळजी घ्या. कारण ज्यावेळेस आपण अस्तरवरच दाब शिलाई घेतो तर त्यावेळेला त्याची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. धागा निसटलेला लक्षात नव्हतं आलं. पूर्ण शिलाई आपली अस्तरवरच आली पाहिजे. आता आपण ज्यावेळेस ही पट्टी जोडतो तर आपल्याला दोन्ही साईडची एक साईजच आली पाहिजे. ज्यावेळेस आपण पट्टी जोडतो लहान मोठे व्हायला नको. त्यावेळेला आपल्याला काळजी घ्यायची का आपण एक साईड किती मोडपली आणि दुसरी साईड पण आपल्याला किती मोडपायची. आता बघू शकतात आपण एक साईड पूर्ण जोडली, खूप व्यवस्थित आली. आता आपल्याला काय करायचं आहे, काच पट्टी आणि बटन पट्टी दोन्ही पण जोडून घ्यायच्यात. तर जसं आपण इकडची बाजू सेम पट्टी जोडली त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू पण जोडून घ्यायची. जोडताना सेम अंतर आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे आपण किती कापड गुंतवतो त्यानुसार.
आता उरलेला कपडा आपण थोडासा कट केलाय। हर एक ब्लाऊज ज्यावेळेस आपण स्टिचिंग दाखवतोय तर मी कुठेही व्हिडिओ जास्त पळवला नाही, कारण लक्षात येत नाही। आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने थोडासा दमाने व्हिडिओ असतो तर हर एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाते। तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिच करा, म्हणजे तुमचा हर एक ब्लाऊज साईज कोणती पण असू द्या, पण आपली जोडण्याची पद्धत हीच असते, तर तुम्हाला हर एक ब्लाऊज शिवता येणार हा एक व्हिडिओ बघून। बघू शकतात आपल्या दोन्ही बाजू जोडून झाल्यात। आता मग मी काचपट्टी लगेच जोडून घेतली। काचपट्टी जोडल्याच्या नंतर ब्लाऊजला फिनिशिंग अशी आली। आता जो गळ्याचा आपला कपडा उरलेला तर त्याच्यामध्ये बटन पट्टी आपण जोडून घेऊ। खूप सविस्तर माहिती आहे ह्या व्हिडिओमध्ये। कुठेही म्हणजे असं लक्षात येत नाही असं काहीच नाही, हर एक गोष्ट लक्षात येते, छोटे छोटे गोष्ट लक्षात येते का मी कशा पद्धतीने स्टिच करते। ब्लाऊजला जर प्रॉपर फिनिशिंग लागत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण ह्या व्हिडिओतून सगळं काही शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही ए टू झेड ब्लाऊज ह्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर स्टिच करू शकतात। अशा पद्धतीने हा आपला बनवलाय। तर तुमचे जे कमेंट असतील तर त्या कमेंटनुसार पण व्हिडिओ बनवले जातील आणि ज्या चॅनलवर आपले 2 चॅनल आहेत, ज्या चॅनलवर तुमचे कमेंट येईल त्याच चॅनलवर नक्की अपलोड केला जातोय। तर ज्यावेळेस आपण व्ही आकार देतो तर त्यावेळेला रफ करायला विसरू नका। दोन्ही साईड रफ करा, म्हणजे आपण हुक लावल्याच्या नंतर ती जागा उसवत नाही, कारण ज्यावेळेस आपण सिंगलमध्ये व्ही करतो तर त्यावेळेला ती जागा उसवते, कारण ब्लाऊज आपल्या फिटिंगला असल्याच्या नंतर मग ते जागा थोडी ताणल्या जाते आणि नंतर उसवून जाते। तर तसं न होता आपल्याला दोन्ही बाजू रफ करायच्या आणि कधी पण आपण जी हुकपट्टी बटनपट्टी घेतो तर ते काय करायचे, जर उंची जर जास्त आली तर मग त्याच्यामध्ये 6 हुक जरी घेतले तरी चालते आणि कमी जर आले तर मग 5 हुक घेतले तरी पण चालते। ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण जास्त पण अंतर नको आहे। मापात अंतर असल्यावर समोरची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते। जसं मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊजची फिनिशिंग पण दाखवली, तर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण पट्टी जोडून झाली। तर पाहू शकतात अशी आपली फिनिशिंग आली। तर आपल्याला चेक करून घ्यायचे ज्या वेळेला आपण दोन्ही पट्टी जोडतो तर एकदम प्रॉपर व्यवस्थित आले, कुठेही कमी जास्त काहीच नाही। तर ही गोष्ट लक्षात घ्या का ज्या वेळेला आपण दोन्ही पट्ट्या जोडून घेतो तिथं कमी जास्त जर काही झालं तर मग प्रॉब्लेम येऊन जातो, कारण ते व्यवस्थित दिसत नाही। तर मग हुक पट्टी आणि बटन पट्टी जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करायचं आहे। आता गळा जोडून घेतलेला, कस्टमरला गोट नको होता, गळ्याला दाब शिलाई पाहिजे होती, तर काही गोष्टी त्यांच्या याच्यानुसार पण आपल्याला ऐकाव्या लागतात। तर मग याला आपण गोट घेतलेला। आता मग गोट घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनेच शोल्डर जोडून घ्यावं लागतं। शोल्डर जोडताना पण दोन्ही बाजूने आपल्याला रफ करायचं आहे। आता दोन्ही शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडून घेतली। आता नॉर्मल जरी कपडा उरला, समजा बाहीला कपडा कमी पडला
तर काही अडचण नाही, अर्धा इंचापर्यंत काही अडचण नाही, कारण आपण फिटिंग करताना तर कशा पद्धतीने फिटिंग करायची हे पण मी तुम्हाला सविस्तर सांगितले, तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आता ते बघा, आपण ते जागा सोडून दिली, तर आपण जो पाठीमागचा भाग आहे आणि जो फ्रंट भाग आहे दोन्ही आपण एक सोबत धरलेत आणि नंतर मग आपण अशा पद्धतीने हे केले, जोडून घ्यायचे. तर नॉर्मल खाली थोडंसं जास्त झालं तर मग मी जी आहे तीच पट्टी मुडपलेली, तर त्याला आपण मी थोडंसं तिरकं शिलाई मारून घेते, कारण ही पूर्ण फिटिंगमध्ये जाणार आहे. तर मग मला त्याला म्हणजे असं उसवून ते कमी करावं असं काही वाटलं नाही, कारण मग मी थोडंसं तिरकं शिलाई मारून घेतली आणि ही पूर्ण शिलाई आपली फिटिंगमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळं मग मला काही प्रॉब्लेम वाटला नाही. तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला वरचा भाग जोडून घ्यायचा आहे. तो अंतर ठेवून जरी जोडला तरी चालते. जिथं आपण बघू शकतात, आता आपल्याला समोरचं फ्रंट बाही आपली कमी पडलेली, मग आपण तिथपासून आपण खाली पूर्ण शिलाई मारून घेतली. कमी जास्त कुठंच नाही, सिंपल पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे. ओढताड अजिबात करायचे नाही, कारण ओढताड केल्याने चून पडून जाते आणि ते लगेच लक्षात येतं घातल्याच्या नंतर. जी बाजू ओढली त्याच्यामध्ये टाईट पडून जातं आणि जी लूज ठेवली तिथं मग चून पडल्यासारखं होऊन जातं. तर अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाऊज पूर्ण रेडी होत आला आहे. आता मी जास्त म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची, दंड घेर जेवढा असेल तेवढा आपल्याला त्याच्या निम्मं करायचं आहे आणि शिलाई मारायची आणि कमरेचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. तिथं पॉईंट द्यायचा. पॉईंट म्हणजे आपण खडूने जरी मार्क केलं तरी पण चालते. अशा पद्धतीने आपली फिटिंग झाली. तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला फिट करून घ्यायच्यात आणि शक्यतो 3 ते 4 शिलाई आपल्याला मारून घ्यायच्यात, जास्त नाही. शक्यतो 3 ते 4च शिलाई द्या, कारण जास्त पण काही अडचण, जास्त देण्यात पण काही मजा नाही, कारण आपल्याला एखादी जरी शिलाई उसवण्याची वेळ आली तर 2 ते 3 शिल्लक राहतात. शक्यतो 4 शिलाई द्या. आता आपण अशा पद्धतीने बाही जोडली, तर ते बाहीची फिनिशिंग तुम्ही बघा, कुठेही कमी जास्त काहीच नाही आणि खूप सुंदर याची फिनिशिंग आली. असा आपला ब्लाऊज हा पूर्ण जोडून झाला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.